शेगाव तालुक्यात टक्कल पडण्याचा अनोखा व्हायरस, आरोग्य प्रशासन हतबल, अद्याप कोणतीही उपाययोजना नाही. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केस गळती होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शेगाव तालुक्यात असलेल्या हिंगणा, बोंडगाव, कालवड सारख्या गावात अचानक महिला, पुरुष व मुलांच्या डोक्यावरील केस गळत असल्याने त्यांच्या डोक्यावर टक्कल पडत आहे. त्यामुळे कधीही न ऐकलेल्या या नव्या आजाराने संपूर्ण तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये डोक्यावर हात फिरवताच अनेकांच्या हातात केसाचा गुच्छ येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. हा नेमका प्रकार काय आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. बोंडगाव व पहुर्जिरासह काही गावात सध्या केसांची गळती होत असल्याची वार्ता पसरत आहे. काही जणांसोबत हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरणही पसरले असून आरोग्य विभागासमोर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान आरोग्य विभागाने अलर्ट होऊन नेमका प्रकार काय आहे हे शोधून काढावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. याबाबत नागरिकांकडून अधिक माहिती घेतली असता शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून कुटुंबाची कुटुंब या व्हायरसने बळी ठरत आहे. यामध्ये अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तिन्ही गावातील शेकडो नागरिकांच्या डोक्यावरील केस एकदम साफ झाल्याने गुळगुळीत टक्कल पडले असून यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र एवढ्या भयंकर प्रकार होऊ नये, आरोग्य विभाग अन्नभिन्न आहे. त्यामुळे नागरिक खाजगी उपचार घेत आहे. शॅम्पूने किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांची या विचाराने चांगलीच तारांबळ उडाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेना प्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर आजाराबाबत अवगत केल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. शेगाव तालुक्यातील टक्कल व्हायरस दूषित पाण्यामुळे गावातील पाणी दूषित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या बोंडगाव, कालवड, हिंगण या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने पाहणी करून गावातील पाणी वापरण्यासाठी व पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या गावातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असून ते सर्वसामान्य स्थितीत पाण्यामध्ये केवळ 10% असायला हवे. प्रत्यक्षात मात्र येथील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण 54% आहे. त्यासोबत पाण्यातील क्षाराचे प्रमाण 110 असायला पाहिजे ते 2100च्या वर असून त्यासोबत पाण्यातील क्षार प्रमाण 110 असायला पाहिजे ते 2100च्या वर असून यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या येथील रुग्णावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र येथील पाण्याचे अधिक अहवाल आल्यानंतर पुढील उपचार सुरू करणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे. प्राईम मीडिया 24 न्यूज, गोपाळ ढगे, नांदुरा, बुलढाणा. मी रामा पाटील थारकर, सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष. गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे. त्याच्यात केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले. एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते. या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे. सर, कालच्या प्रकरणामध्ये म्हणजे जे बोंडगाव यामध्ये केस गळतीचं प्रमाण वाढलंय, त्या संदर्भातला पाणीचा अहवाल काय आला आणि नेमकं काय म्हणता येईल? प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच. तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं. तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं. त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजे, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले आणि त्याचा TDS सुद्धा 2100 आहे. लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही. त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलंय. एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील. पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत. त्यामुळे केस गळतीचं प्रमाण त्याच्यामुळे असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही.
तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलंय. आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतंय याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत. इपिडेमॉलॉजिकल सर्व्हे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून. सध्या किती आता रुग्ण आलेले सध्याचा अपडेट काय? सध्याचा अपडेट कालपर्यंत 51 रुग्ण होते. आजचा अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल. पण रुग्णांची संख्या सध्या घटतीये, वाढत नाहीये. आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे. आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही. मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये, जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलंय फंगल इन्फेक्शनमुळे होते. जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील. आणि काल आम्ही अँटी फंगल ट्रीटमेंट सुरू सुद्धा केली. रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल. पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. पाण्याचा वापर करावा की नाही करावा काय? आता हे बोलणं, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत. कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार. बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे.